तर एक्झाम्पल नंबर 3 आपलं कंप्लीट झालं. आज आपण एक्झाम्पल नंबर 4 एक्सरसाइज मधलं पाहणार आहोत. तर एक्झाम्पल नंबर 4 काय सांगते बघा. इन ट्रायंगल ABC prove that ट्रायंगल ABC मध्ये सिद्ध करा म्हणते. काय प्रूव्ह करायला काय प्रूव्ह करा म्हणते. तर साइन B - C upon 2 is equals to B - C upon A into cos A by 2. सिद्ध करा. साइन रूल वापरून किंवा कॉस रूल वापरून किंवा तुमचा प्रोजेक्शन रूल वापरून ही आयडेंटिटी सिद्ध करा असं विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. तर तुम्हाला माहित आहे युज्युअल नोटिफिकेशन कॅपिटल बी म्हणजे काय. अँगल बी ट्रायंगल मधला, कॅपिटल ए म्हणजे अँगल ए आणि कॅपिटल सी म्हणजे अँगल सी आणि स्मॉल बी म्हणजे अँगल बी समोरील साइड, स्मॉल सी म्हणजे अँगल सी समोरची साइड आणि स्मॉल ए म्हणजे अँगल ए च्या समोरची साइड. दिसते स्क्रीन. तर साइन B - C upon 2 is equals to B - C upon A cos A by 2 हे सांगितलं आहे सिद्ध करायला. तर आपण कसं सिद्ध करणार आहे. एकतर RHS घ्या किंवा LHS घ्या. दोन्हीपैकी एक घेऊन तुम्ही सिद्ध करू शकता. ठीक आहे. सिद्ध करायला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला साइन रूल माहित असला पाहिजे. तर साइन रूल काय सांगताय आपल्याला. A by sin A is equals to B by sin B is equals to C by sin C. साइन रूल नुसार या तिन्हीचा रेशिओ कसा असतो. कॉन्स्टंट असतो. तर ह्याच फॉर्मला मी मॉडिफाईड करून लिहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. साइन रूलचा दुसरा एक फॉर्म आहे. ते म्हणजे कोणता फॉर्म असणार. A इज इक्वल्स टू काय होणार. या दोन रेशिओला कम्पेअर जर कराल तर तुम्ही साइन के सोबत मल्टिप्लाय होणार. के इंटू साइन ए. बी इक्वल्स टू काय होणार. के इंटू साइन बी अँड सी इक्वल्स टू काय होणार. के इंटू साइन सी. समजलं इथपर्यंत. तुम्ही साइन रूललाच मॉडिफाईड केलेला आहे तर तुम्हाला हे एक्सप्रेशन मिळतात. लास्ट लेक्चर मध्ये मी हा साइन रूल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तिथे साइनचं हे एक स्वरूप आहे साइन रूलचं. तर आता हे स्वरूप वापरून आपल्याला दिलेलं जे एक्सप्रेशन आहे ते सिद्ध करायचं आहे. तर आपण सुरुवातीला RHS कन्सिडर करणार आहोत आणि LHS सिद्ध करणार आहोत. तर RHS इज इक्वल्स टू काय आहे. RHS म्हणजे राईट हँड साइड काय सांगते. B - C upon A is equal into cos A by 2. ही आपली RHS आहे. दिस इज LHS. तर तुम्ही A, B आणि C च्या किमती फाइंड आउट केलेल्या आहेत साइन रूल नुसार. B इक्वल्स टू काय. के साइन बी. C इक्वल्स टू काय. के साइन सी आणि A इक्वल्स टू काय. के साइन ए. तर रिस्पेक्टिव्ह किमती ज्या आहेत काढलेल्या तुम्ही सबस्टिट्यूट करा इथे. तर काय येणार. B ची किंमत के साइन बी मायनस C ची किंमत काय आहे. के साइन सी डिवायडेड बाय A ची किंमत आहे के साइन ए इंटू कॉस ए बाय 2. समजलं. तुम्ही ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत सबस्टिट्यूट केलेली आहे जी की तुम्हाला साइन रूल नुसार मिळालेली आहे. वाटल्यास तुम्ही इथे लिहू शकता बिकॉज
बाय साइन रूल. साइन रूल नुसार तुम्हाला ह्या किमती सबस्टिट्यूट करता आल्या. त्याच्यानंतर आता आपल्याला समोर काय करायचे, थोडस मॉडिफिकेशन करायचे. स्क्रीन दिसतीये, मी समोर लिहितो कंटिन्युअस मध्ये ह्याच्याच. तर बघा, के साइन बी मायनस के साइन सी. के 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 काय, वरून के कॉमन काढायचं आणि खाली एक के आहे, के के कॅन्सल होणार. तर वरती काय राहणार तुमचं, फक्त वाटलेस लिहा की साइन बी मायनस साइन सी. 11वी मध्ये हे तुम्हाला सूत्र झालेलं आहे. साइन ए मायनस साइन बी च काय सूत्र होतं आठवतंय काही? त्याच्यासाठी सांगितलं होतं की 11वीचा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर व्यवस्थित करून घ्या. इंटू कॉस ए बाय 2. समजलं तिथपर्यंत? कॉस ए बाय 2 आलेलं आहे. तर साइन बी मायनस साइन सी, साइन ए मायनस साइन बी असं एक सूत्र होतं तुमच्या 11th क्लास मध्ये. काय आठवतंय काय सूत्र होतं? 2 टाइम्स कॉस बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2. मोठे गणित आहेत एक्सप्रेशन मध्ये सुद्धा, त्यामुळे आपल्याला जागा जास्त लागणार आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढत चला. इथपर्यंत समजलं तुम्हाला? साइन रूल नुसार एबीसीच्या किमती सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. साइन बी मायनस साइन सी, एक सूत्र आहे साइन ए मायनस साइन बी च. काय आहे सूत्र? 2 टाइम्स कॉस ए प्लस बी, म्हणजे काय इथं बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2 डिवाइडेड बाय साइन ए. साइन ए ला सुद्धा तुम्ही स्प्लिट करू शकता. कोणत्या फॉर्म मध्ये? साइन 2 थीटा. तर साइन ए ला मी काय लिहिणार? साइन 2 टाइम्स ए बाय 2 लिहू शकतो. म्हणजे साइन ए ला तुम्ही असं सबस्टिट्यूट करू शकता. तुम्हाला माहित आहे चांगलं, साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. हे कुठून आलं एक्सप्रेशन? तुम्ही बिकॉज लिहू शकता. काय बिकॉज? साइन ए मायनस किंवा साइन थीटा मायनस साइन फाय इज इक्वल्स टू काय असते? 2 टाइम्स कॉस थीटा प्लस फाय अपॉन 2 इंटू साइन थीटा माइनस फाय अपॉन 2 and sin 2 theta is equals to काय? 2 times sin theta cos theta. या दोन सूत्रानुसार तुम्ही sin b मायनस sin c ला मॉडिफाईड करून लिहिलेला आहे आणि sin a ला sin 2 च्या सूत्रानुसार 2 टाइम्स sin a by 2 इंटू cos a by 2 लिहिलेला आहे. दिसते स्क्रीन? देन विच इज इक्वल्स टू, बघा cos a by 2 cos a by 2 कॅन्सल आउट होणार. वरती काय राहणार? 2 टाइम्स cos b प्लस c by 2 cos b प्लस c by 2 आणि sin b मायनस c by 2 डिवाइडेड बाय 2 टाइम्स, हे 2 सुद्धा कॅन्सल होऊन जाणार. खाली काय राहणार? साइन ए बाय 2. इथपर्यंत समजलं? काय नाही, सिंपली कॅन्सल आउट केल्या ज्या टर्म न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये अवेलेबल आहेत त्यांना. तर कुठल्याही ट्रायंगल मध्ये तिन्ही साइडची बाजू तिन्ही
अँगलची बेरीज किती असते? ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू 180 असते. तर बी प्लस सी इक्वल्स टू किती असणार? देअरफॉर बी प्लस सी इज इक्वल्स टू 180 मायनस ए. बी प्लस सी इज इक्वल्स टू 180 मायनस ए. तुम्ही हे इथे सबस्टिट्यूट करू शकता, कारण की हे एकाच ट्रायंगलचे तिन्ही अँगल आहेत, ए बी आणि सी. तर बी प्लस सी ला तुम्ही 180 मायनस ए सबस्टिट्यूट करा, तुम्हाला काय मिळतंय बघा. कॉस 180 म्हणजे काय? पाय. तुम्ही रेडियन मध्ये लिहू शकता पाय मायनस ए. पाय मायनस ए अपॉन 2 इंटू साइन b minus c as it is upon 2 divided by usual sin a by 2 as it is. बघा, पाय मायनस ए बी प्लस सी च्या जागा सबस्टिट्यूट केले. या दोन जर मी सेपरेट डिवाइड केलं, पायला आणि ए ला पण, तर माझं एक्सप्रेशन कसं होणार? कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इंटू साइन बी मायनस सी बाय 2 अपॉन साइन ए बाय 2. पण तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, कॉस 90 मायनस थीटा काय असते? साइन थीटा असतो. कॉस 90 मायनस थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा. वर्ग 10वी पासून हे सूत्र तुमच्या वापरामध्ये आहे. Therefore, cos 90 minus theta becomes sin theta. Therefore, sin A by 2 into sin B minus C by 2 upon sin A by 2. sin A by 2 वरी पण आहे, sin A by 2 खाली पण आहे. दोन्ही तुम्ही कॅन्सल आउट करू शकता. बरोबर आहे. आता उर्वरित काय राहिली आपल्याकडे टर्म? फक्त आणि फक्त साइन बी मायनस सी अपॉन 2. आणि आपल्याला योगायोगानं काय सिद्ध करायचं होतं? हेच सिद्ध करायचं होतं, विच इज इक्वल्स टू LHS, लेफ्ट हँड साइड. तर आपल्याला राईट हँड साइडनं बी मायनस सी बाय ए इंटू कॉस ए बाय 2 हे एक्सप्रेशन घेऊन आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, आणि आपण ते व्यवस्थितरित्या सिद्ध केलेलं आहे. साइन बी मायनस सी अपॉन 2. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. गणित सुरू होतं इथनं, मग असं, मग परत फिरून असं, आणि इथपर्यंत तुमच्या आन्सरला येऊन मिळतं. समजलं गणित? स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच्यात समोरचं गणित आपण पाहूत आता. ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. समोरचा आपल्याला एक्झाम्पल नंबर 5 काय सांगते ते आपल्याला पाहायचं आहे. या एक्सरसाइज मधल्या काही टर्म्स फिक्स आहेत. स्मॉल एबीसीच्या किमती युजली तुम्ही के साइन ए, के साइन बी, के साइन सी ठेवणार. दुसरी गोष्ट, जिथे तुम्हाला कुठल्याही दोन अँगलची सम दिसेल बी प्लस सी, तिथे काय ठेवायचं? पाय मायनस ए सबस्टिट्यूट करायचं. आणि तुमचे 11वी मध्ये झालेले सर्व फॉर्म्युले, कॉस ए मायनस कॉस बी, साइन ए मायनस साइन बी, साइन 2 थीटा, कॉस 2 थीटा, या सर्वांचे सूत्र अप्लाय करायचे. तुम्हाला चांगलं ठाऊक आहे, 11th क्लासमध्ये ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये तुम्ही हे पूर्ण व्यवस्थितरित्या शिकलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज मधलं काय आहे? विथ युजुअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 टाइम्स. क्वेश्चन नंबर 5 विथ युजुअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 टाइम्स a sin square c by 2, a sin square c by 2
प्लस सी साइन स्क्वेअर ए बाय 2 सी साइन स्क्वेअर ए बाय 2 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल्स टू ए मायनस बी प्लस सी. तर ह्या बाजूला तेवढं सिद्ध करायचं आहे. तर ए साइन स्क्वेअर सी बाय 2 सी साइन स्क्वेअर ए बाय 2 ह्या एक्सप्रेशनला ए मायनस बी प्लस सी. आणि नोटिफिकेशन कसे आहेत? युज्युअल. स्मॉल ए म्हणजे काय? साइड ऑफ ट्रायंगल अपोजिट टू द अँगल ए. कॅपिटल सी इज द अँगल, capital A is the angle, and small notations are used for the sides of a triangle, and capital letters used to denote the angles of a triangle. हे फिक्स्ड आहे. ह्या चॅप्टर मध्ये तुमचे नोटिफिकेशन जे प्रोव्हाइड केलेले आहेत ते फिक्स्ड आहेत. कॅपिटल म्हणजे तुमचे अँगल्स आणि स्मॉल अल्फाबेट जे यूज केलेले आहेत ते काय तुमचे साइड्स आहेत. हे फिक्स एकदा माइंड मध्ये सेट करून ठेवायचं. तर आपल्याला क्वेश्चन नंबर 5 सिद्ध करायचं आहे. तर युजली इथं सुद्धा सेम गोष्टी तुम्ही अप्लाय करणार आहेत. LHS घेऊन RHS सिद्ध करा किंवा RHS घेऊन LHS. तर इथं आपण LHS घेऊन RHS कडे मूव्ह करणार आहोत. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू 2 टाइम्स A sin square c by 2 plus c sin square a by 2. समजलं? ही आहे आपली LHS. आता ह्या LHS लाच धरून आपल्याला सिद्धता सुरू करायची आहे. ठीक आहे. तर काय करा, ह्या 2 मध्ये मल्टिप्लाय करा इंडिव्हिज्युअली. तर काय भेटणार तुम्हाला एक्सप्रेशन विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स, वाटल्यास तुम्ही असं लिहा, ए 2 टाइम्स साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस स्मॉल सी बाहेर 2 टाइम्स साइन स्क्वेअर ए बाय 2. समजलं? 2 न मध्ये मल्टिप्लाय केलं 2a साइन स्क्वेअर सी बाय 2 2a साइन स्क्वेअर सी बाय 2 आणि 2c साइन स्क्वेअर सी बाय 2 2c साइन स्क्वेअर सी बाय 2. मी असं का लिहिलं? ए ला बाहेर काढून 2 ला मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये का लिहिलं? तर बघा हे एक स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेलं आहे. काही आठवतंय ह्या सूत्रावरून तुम्हाला? 2 साइन स्क्वेअर थीटा हे कशाचं सूत्र येते? 2 साइन स्क्वेअर थीटाला मी असं लिहू शकतो 1 मायनस कॉस 2 थीटा. 11th क्लास मध्ये हे सूत्र सांगितलं होतं. 1 मायनस कॉस 2 थीटाला मी 2 साइन स्क्वेअर थीटा लिहू शकतो. आठवतंय? क्लास 11th मध्ये हे तुम्हाला सूत्र झालेलं आहे. त्यासाठी मी 2 मध्ये घेतला आणि हे बाहेर काढलं. तर 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 म्हणजे इथं काय होत आहे? 2 आहे साइन स्क्वेअर आणि इथं थीटाच्या जागेवर सी बाय 2 आहे. तर इथं 2 टाइम्स थीटा म्हणजे काय? सी होणार. तर बाय युजिंग दिस समोर लिहा ये इंटू 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे काय होणार? 1 मायनस कॉस थीटा. थीटा काय आहे? सी. इथं थीटा बाय 2 असल्यामुळे थीटा काय होणार? सी. प्लस सी इंटू सेम फॉर्म्युला 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजे काय? 1 मायनस कॉस थीटा. थीटा बाय 2 जर असेल साइन सोबत तर कॉस सोबत थीटा येणार. साइन सोबत थीटा असेल तर कॉस सोबत डबल 2 टाइम्स थीटा येणार. देअरफॉर इथं हाफ आहे तर हाफचा डबल म्हणजे सिंगल. 1 मायनस कॉस ए. कुठून आलं हे तुम्ही वाटल्यास लिहू शकता. बिकॉज साइन 1 minus cos 2 theta is equals to 2 times sin square theta. या सूत्रावरून तुम्हाला मॉडिफाय करता आलं. समजलं? या 2 न मल्टिप्लाय केलं मध्ये इंडिव्हिज्युअली दोघांना पण आणि
2a च्या ऐवजी मी काय लिहिलं, a ला बाहेर काढलं, ब्रॅकेट मध्ये 2 टाइम्स साइन स्क्वेअर c/2 केलं आणि इथं सेपरेट प्लस c2 मध्ये मल्टिप्लाय केलं. मला असं फॉर्म आणायचं होतं जेणेकरून मी या एक्सप्रेशनला असं सबस्टिट्यूट करू शकेल. नाउ विच इज इक्वल्स टू a as it is 1 मायनस cos c. तर जिथे कुठे तुम्हाला cos सोबत अँगल दिसेल तर तुम्हाला काय करता येणार, cos रूल वापरता येणार. तर cos c ला मी कसं लिहू शकतो, कालच मी सांगितलं cos कोसाइन रूलचे वेगवेगळे फॉर्म्स कोणकोणते आहेत. तर cos c ला मी कसं लिहू शकतो, साइडच्या फॉर्म मध्ये. तर cos c ला असं लिहिता येते a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स a b. कसं लक्षात ठेवायचं बघा, जो अँगल आहे का त्याच्या समोरील बाजू मायनस मध्ये असली पाहिजे न्यूमरेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मध्ये पहिल्या दोन बाजूचा 2 सोबत गुणाकार असला पाहिजे. cos c ला तुम्ही असं लिहू शकता, cos रूल सांगते, प्लस c इंटू 1 मायनस cos a ला काय लिहू शकता तुम्ही, सेम इथे a आहे तर मायनस मध्ये काय जाणार a, आणि न्यूमरेटर मध्ये रिमेनिंग 2 म्हणजे काय b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स b इंटू c. समजलं? दिस इज द कोसाइन रूल. कोसाइन रूल आपल्याला हे सांगतो, हे कोसाइन रूलचा एक फॉर्म आहे. वाटल्यास तुम्ही इथे लिहू शकता, बिकॉज कोसाइन रूल. कोसाइन रूल आपल्याला सांगते cos c ला आपण असं सबस्टिट्यूट करू शकतो आणि cos a ला तसं सबस्टिट्यूट करू शकतो. तुम्ही लास्ट लेक्चर बघा, तुम्हाला तिथे मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. त्याला मी असं काय एक्सप्रेस करू शकतो, डायरेक्टली इथून सुरुवात होणार नाही. मागचे 2 लेक्चर तरी पाहावं लागणार तुम्हाला, साइन, कोसाइन आणि प्रोजेक्शन रूल. देन आता काय, सिम्पली ब्रॅकेट मधल्या टर्मची जे काय ऑपरेशन आहेत ते करून टाका. ये मल्टिप्लाय करा 2 टाइम्स ए बी मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए इंटू बी प्लस सी इंटू सबट्रैक्शन करा 2 टाइम्स bc माइनस b स्क्वेयर प्लस c स्क्वेयर माइनस a स्क्वेयर डिवाइडेड बाय 2 टाइम्स b इंटू c. दिसते स्क्रीन? तर असं सबस्टिट्यूट केल्यानंतर मायनस मध्ये मल्टिप्लाय करून टाका, काय होणार, विच इज इक्वल्स टू, दिसते स्क्रीन, ये कॅन्सल आउट करू शकता तुम्ही इथे. ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा, 2 टाइम्स ए बी माइनस ए स्क्वेअर माइनस प्लस अगेन माइनस बी स्क्वेअर माइनस माइनस बिकम प्लस सी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए, सॉरी 2 टाइम्स बी. बरोबर आहे? प्लस सी सी कॅन्सल आउट होणार. ब्रॅकेट मध्ये काय होणार बघा, दिसते स्क्रीन, 2 टाइम्स बी प्लस सी सी कॅन्सल आउट झालं, ब्रॅकेट मध्ये 2 टाइम्स बी सी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 टाइम्स बी. इथपर्यंत समजले काय नाही, सिंपली मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन केली, छेद सारखा केला आणि जे कॉमन टर्म आहेत बाहेर आणि मध्ये ते कॅन्सल आउट केलेले आहेत. इथपर्यंत व्यवस्थित समजलेलं आहे. आता बघा कंटिन्यू मी समोर लिहितो, हे खोडतो या 2 स्टेप्स. स्क्रीनशॉट घेऊन ठेवला असेल, नसेल तर घेऊन ठेवा, पॉज करून सुद्धा घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे.
बघा 2 टाइम्स ए बी मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, दोघांचा पण छेद सारखा आहे. जर छेद सारखा असेल तर सरळ अंशांची जे काय ऑपरेशन आहे ते करू शकतो आपण. बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. 2 टाइम्स बी म्हटलं सुरुवातीला अगोदर वरचं लिहून घ्या. 2 टाइम्स ए बी मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स बी सी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 टाइम्स बी विच इज इक्वल्स टू, सिंपली आता मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, काय काय कॅन्सल आउट होते ते पहा. प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, राईट. काय राईट रिमेनिंग आहे बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर राहिलेला आहे आणि हे 2 टाइम्स ए बी. तर हे काय होणार 2 टाइम्स ए बी प्लस 2 टाइम्स बी सी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, काय होणार मायनस 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन 2b. सिम्प्लिफिकेशन केलं या दोघांची डायरेक्ट ऍडिशन करून जे जे काही टर्म्स आहेत मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल आउट होणार. ज्या टर्म्स रिमेनिंग आहेत त्यांना व्यवस्थित ऍड केलं तर बघा 2b 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 2 आणि b काय राहतंय वरी बघा ए सी आणि बी, therefore ए प्लस सी मायनस बी. आणि आपल्याला काय सिद्ध करायचं होतं ए मायनस बी आणि या सी ला समोर जर लिहिलं तर प्लस सी विच इज इक्वल्स टू RHS. सिद्ध झालेलं आहे. LHS घेऊन तुम्ही RHS पर्यंत पोहोचलेले आहात. स्टेप बाय स्टेप 11वी पासून नाही 10वी पासूनचे ट्रिग्नॉमेट्रीचे सगळे सूत्र ठाऊक असले पाहिजेत. त्या सूत्रांसोबत 11वीचे सूत्र आणि 12वीचे लास्ट 2 लेक्चर मध्ये कोणकोणते सूत्र झाले ते सर्व सोबत असले पाहिजेत. तेव्हाच या शत्रू सोबत तुम्ही युद्ध जिंकू शकता. जर तुमच्याकडे शस्त्रच नसतील पुरेसे तर मग एकतर पळून जाणे आपल्या दुश्मनापासून म्हणजे हा प्रश्न स्किप करणे किंवा व्यर्थ वेळ वाया घालत बसणे सोडविण्यासाठी. तर बेसिक थिंग्स आहेत की जे सूत्र आहेत कोसाइन रूल साइन रूल आणि 11th क्लास मध्ये जे काही तुम्हाला झालेले आहेत कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी किंवा कॉस ए मायनस कॉस बी किंवा कॉस साइन ए मायनस साइन बी, ते सर्व सूत्र व्यवस्थित एकदा रिकॉल करा. तुमच्याकडे अवेलेबल असतील नोट्स मध्ये 11th क्लास मध्ये झालेलं आहे आपलं व्यवस्थित. ते रिकॉल केल्यानंतर तुम्हाला हे गणित समजून सांगते वेळेस बरोबर सुरू आहे प्रोसेस असं भासायला लागेल. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला. त्याच्या समोरचा आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल पाहायचं आहे. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 अप्रॉक्सिमेटली तुम्हाला परीक्षेत जर आलं तर कमीत कमी तुमचे 10 ते 15 मिनिटं घेणारच. ते गणित एवढं विशेष आहे, दिसायला खूप सुंदर आहे, पण सोडवायला त्याच्यापेक्षा सुंदर आहे. घेतला स्क्रीनशॉट. आपण समोर गणित घेणार आहोत.
बघा क्वेश्चन नंबर 6 एकदा मोठा श्वास घ्या आणि क्वेश्चन नंबर 6 ला तुम्ही सुरुवात करणार आहात. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट A cube sin B minus C plus B cube sin C minus A plus remaining is C square sin A minus B. C square sin A minus B. गणित लिहिते वेळेसच खूप लांब लचक लिहावं लागतंय आणि योगायोगानं हे सर्व जे काय लिहिलं त्याची किंमत किती आहे. जर गणित चुकलं तुम्हाला जेवढे मार्क मिळतात तेवढी आहे. तर या सर्व एक्सप्रेशनची किंमत 0 आहे असं सिद्ध करायचं आहे आपल्याला. तर आता स्टेप बाय स्टेप्स प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत जाईल कुठलं सूत्र वापरले. तुम्हाला ते पटलं असेल तर समोर पाहत राहा. तर सुरुवात करणार आहोत आपण. तुम्हाला साइन रूल माहित आहे. साइन रूल ह्या गणिताची सुरुवात होते. तुम्ही त्या डेफिनेटली इथं RHS घेऊन सिद्ध करणं शक्य आहे का? नाही. काही ऑपरेशनच करता येणार नाही त्या शून्यावर. काय करता? भागाकार करताल, गुणाकार करताल, काहीच करता येत नाही. तर तुम्ही LHS घेऊन सुरुवात करणार आहेत गणिताची आणि तुम्हाला साइन रूल चांगला माहित झालेला आहे. आता साइन रूल काय सांगतो? A अपॉन साइन A इक्वल्स टू B अपॉन साइन B विच इज इक्वल्स टू C अपॉन साइन C आणि हे कॉन्स्टंटच्या इक्वल असते K च्या. तर ह्या रूल वरून आपण E, B आणि C च्या किमती नेहमी काढत असतो. आता याच्यानंतर मी ही एक्सप्रेशन लिहिणार नाही, डायरेक्ट किमतीच लिहिणार आहे. A इज इक्वल्स टू काय होणार? K sin A. B इज इक्वल्स टू K sin B. Sorry, this is not capital B, it's small b. And C is equals to K into sin C. साइन रूल नुसार या तीन किमती तुम्हाला मिळालेल्या आहेत. LHS आपल्याकडे अवेलेबल आहे. LHS इक्वल्स टू तुम्ही हे एक्सप्रेशन लिहायचं परीक्षेमध्ये LHS च्या समोर. मी मागच्या 2 गणितात लिहिलेला आहे. या गणितात त्याला स्किप करतो कारण की अननेसेसरी आपली जागा व्यापत आहे ते. LHS इक्वल्स टू काय? A cube sin B minus C plus B cube sin C minus A plus C square sin A minus B. बरोबर आहे. तर LHS लाच मी डायरेक्ट लिहितो A cube sin B minus C. sin च तुम्हाला 11वी मध्ये एक सूत्र झालेलं आहे. कोणतं? sin A minus B. जाऊ दे, सेम नोटिफिकेशन नका वापरू. sin थीटा minus फाय. sin A minus B चं सूत्र काय? sin A cos B minus cos A sin B. हे सूत्र 11th क्लास मध्ये बेसिक सूत्र आहे ते झालेलं आहे तुम्हाला. तर त्या सूत्रानुसार sin B minus C ला स्प्लिट करा. काय होणार? sin B cos C minus cos B sin C. हे झालं एका ब्रॅकेटचं. रिमेनिंग 2 सुद्धा लिहायचे आहेत तुम्हाला. म्हणून म्हटलं हे गणित आलं म्हणजे तुमचे 15 मिनिटं गेलेले असणार. टाइम लावून पहा तुम्ही. C मायनस A ला काय लिहिणार तुम्ही? sin C cos A minus cos C sin again plus C square. This is screen. C square as it is काय होणार? sin A cos B minus cos A sin B.
दिसते स्क्रीन? शेवटपर्यंत एक्सप्रेशन लिहिलेलं आहे. देअरफोर या बेसिक सूत्रानुसार बिकॉज हे ह्याच्या खाली लिहायचं. बिकॉज साइन थीटा मायनस फाय इज इक्वल्स टू काय असते? साइन थीटा कॉस फाय मायनस कॉस थीटा साइन फाय. समजलं? तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं आहे. बघा साइन बी. साइन बी कुठं आहे? साइन बी. तर साइन बी ला मी कसं लिहू शकतो? साइन बी इज इक्वल्स टू बी अपॉन के लिहू शकतो. साइन बी इज इक्वल्स टू बी बाय के लिहू शकतो ना इथं. साइन ए ला काय लिहू शकता तुम्ही? इज इक्वल्स टू ए बाय के. आणि साइन सी इक्वल्स टू काय लिहिणार तुम्ही? सी बाय के. Therefore, sin C is equals to C by E. Substitute करा sin B ला B by K which is equals to A cube. sin B ला B by K cos C B by K cos C minus cos B as it is. sin C ला काय देणार तुम्ही? स्मॉल सी बाय के. सुरुवातीलाच लिहा स्मॉल सी बाय के इंटू कॉस बी प्लस बी क्यूब. क्यूब ना इथे क्यूब आहे. क्यूब बी क्यूब साइन सी च्या जागी तुम्ही काय सबस्टिट्यूट करणार आहे? सी बाय के इंटू कॉस ए मायनस साइन ए च्या जागी काय सबस्टिट्यूट करणार? ए बाय के इंटू कॉस सी प्लस सी क्यूब एज इट इज. साइन ए च्या जागेवर ए बाय के कॉस बी मायनस साइन बी च्या जागेवर बी बाय के कॉस ए. बघा बरोबर आहे का? cos C cos B cos C cos C cos B cos C sin B B by K sin C C by K C by K E by K E by K B by K. राईट. तर हे जे एक्सप्रेशन आहे तुम्हाला या सूत्रावरून मिळालेलं आहे. दिसते व्यवस्थित? बोर्डवर मी लिहिलेलं आहे. तर बघा प्रत्येक टर्म मध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतंय? 1 बाय के 1 बाय के 1 बाय के 1 बाय के. तर 1 बाय के तुम्ही काय करू शकता? बाहेर काढू शकता सर्वातून. तर 1 बाय के बाहेर काढल्यानंतर आता ब्रॅकेट मध्ये काय राहतंय बघा? ए क्यूब इन ब्रॅकेट बी कॉस सी मायनस सी कॉस बी प्लस बी क्यूब सी कॉस ए माइनस ए कॉस सी. अगेन प्लस सी क्यूब एज इट इज ए कॉस बी माइनस बी कॉस ए. 1 बाय के मी बाहेर काढलं कॉमन सर्वातून. तर माझं रिमेनिंग ज्या काही टर्म आहेत त्या अशा प्रकारे उरल्या आहेत माझ्या मेन ब्रॅकेट मध्ये. समजलंय? तर तुम्ही डायरेक्ट आता मल्टिप्लाय सुद्धा करू शकता मध्ये. एक स्टेप तुम्हाला कमी जर करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही मल्टिप्लाय करू शकता किंवा नेक्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लाय केलं तरी काय हरकत नाही. चला तुमच्यासाठी नेक्स्ट स्टेप घेऊ आपण. नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे मध्ये ब्रॅकेट मध्ये. तर काय होणार बघा? ए क्यूब इंटू बी आणि कॉस सी ला तुम्ही काय लिहिणार? वाटल्यास लिहा अगोदर, तुम्ही कन्फ्युज होता नंतर. कॉस सी मायनस ए क्यूब सी कॉस बी
आता डायरेक्टली लिहिलं तरी काय हरकत नाही, तरी पण तुम्ही ब्रॅकेट करायची इच्छा असेल तर करू शकता. प्लस बी स्क्वेअर सी कॉस ए मायनस बी क्यूब ए कॉस सी प्लस सी क्यूब ए कॉस बी माइनस सी क्यूब बी कॉस ए. समजलं इथपर्यंत? आता आपण गणिताच्या अर्ध्यामध्ये आलेले आहोत. इथून आपल्याला शून्याकडे जायचं. आपलं तर एक्सप्रेशन वाढत चाललंय, आपल्याला शून्य आणायचं आहे. तर बघा काय करावं लागणार. आता इथं एक रूल आहे तुमचा लास्ट लेक्चर मध्ये झालेला, तो म्हणजे काय, कॉस रूल. कॉस रूल नुसार कॉस सी ला मी कसं लिहू शकतो, थोडं मोठं एक्सप्रेशन आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता 1/k ऍज इट इज. आता तुमचं छोटेसे डोळे करून पहा, एक्सप्रेशन काय येते. 1/k ऍज इट इज इन ब्रॅकेट ए क्यूब इंटू बी, आणि कॉस सी ला कॉस रूल मी काय लिहू शकतो, असं लिहू शकतो का बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी. जो अँगल मध्ये आहे त्याला सबट्रॅक्ट करायचं वरतून, त्याचा स्क्वेअर बाकीच्या दोघांच्या बेरजेतून, आणि तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये काय ए रिमेनिंग ह्या दोन गोष्टी ठेवायच्या, मायनस ए क्यूब सी. कॉस बी ला काय लिहिणार तुम्ही आता, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए इंटू सी प्लस बी स्क्वेअर इंटू सी. कॉस ए ला काय लिहिणार तुम्ही, कॉस रूल ना बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स बी सी. आता बोर्ड कमी पडतो, तर बी स्क्वेअर सी हे झाले. आता इथे या मायनस काय राहणार, बी क्यूब ए इन ब्रॅकेट कॉस रूल नुसार कॉस सी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए इंटू बी. मल्टिप्लिकेशन मध्ये सुरू आहे 1/k च्या. समजलं इथपर्यंत? दोन टर्म झालेल्या, पहिली आणि दुसरी. आता तिसरी टर्म इथं घेऊ खाली मी, ठीक आहे. इथं लिहितो मी कंटिन्युएशन मध्ये, एक टर्म तिकडे बसेल का, ठीक आहे, खाली लिहितो मी. ही टर्म प्लस दिसते स्क्रीन, प्लस सी क्यूब ए इंटू ब्रॅकेट मध्ये काय होणार, कॉस बी ला कसं लिहिणार तुम्ही, कॉस बी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 टाइम्स ए इंटू सी मायनस सी क्यूब इंटू बी, आणि कॉस ए ला कसं लिहिणार, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स बी इंटू सी. दिसते? तर या एक्सप्रेशनला आता आपल्याला वरती लिहायचे. परत स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बोर्डाचा. फक्त शेवटचं एक्सप्रेशन लक्षात ठेवा, कसं कसं स्टेप बाय स्टेप आलो. आणि हे झाल्यानंतर याच्या समोर लिहा बाय कोसाइन रूल.
बाय कोसाइन रूल. कोसाइन रूलचा वापर करून या एक्सप्रेशनला असं आपण एक्सप्रेस केलेलं आहे. घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे. 1 बाय के ॲज इट इज. बघा ए क्यूब इंटू बी, ह्याच्यातला एक क्यूब कॅन्सल होणार आणि बी कॅन्सल होणार. इथे काय राहणार? ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. बरोबर आहे. सिंपली ए क्यूब चा एक आणि सी कॅन्सल आउट होणार. इथे काय राहणार? मायनस ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि हे जे 2 आहे प्रत्येकातून ते तुम्ही बाहेर काढा. प्रत्येकाच्या डिवाइडेड बाय 2 आहे तर तुम्ही कॉमन काढू शकतो. तर रिमेनिंग थिंग्स काय काय होणार? प्लस हे 2 ब्रॅकेट संपले. इथे या बी क्यूब चा एक आणि हा बी आणि हा सी कॅन्सल आउट होणार. 2 कॉमन काढलेला आहे बाहेर. तर काय राहणार मध्ये? बी स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. परत बी क्यूब चा एक आणि एक ए कॅन्सल आउट होणार आणि 2 बाहेर काढले तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार? तिथं परत मायनस बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. 2 ब्रॅकेट झाले. तिसरं ब्रॅकेट बघा सी क्यूब चा एक आणि ए कॅन्सल होणार. 2 बाहेर काढले तर तिथे काय राहणार? प्लस सी स्क्वेअर इंटू ए सी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस शेवटची टर्म क्यूब आणि एक बी कॅन्सल आउट होणार. काय राहणार तिथं? सी स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि हे क्लोज टू ब्रॅकेट याला 1/2 केनं मल्टिप्लाय केलेले. दिसते स्क्रीन व्यवस्थित. आता एक शेवटचं लॉंग एक्सप्रेशन लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपले टर्म्स कॅन्सल आउट होतात. विच इज इक्वल्स टू 1/2k इन ब्रॅकेट मल्टिप्लाय करा थ्रू आउट. तर काय होणार? a⁴ प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर a⁴ मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर अगेन मायनस बिकम्स प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. बरोबर आहे. a⁴ ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस a⁴ मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर पर्यंत संपलं. हे 2 बघा आता. प्लस b⁴ प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणजे मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर अगेन मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस
b raised to 4 and again minus minus becomes plus b square c square. यालाच मी कंटिन्युएशन मध्ये लिहितोय प्लस शेवटची टर्म राहिलेली आहे c square a square plus c raised to 4 and minus c square b square minus c square b square minus c raised to 4 plus a square c square. बघा ह्या ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्म कॅन्सल झाली पाहिजे तरच आपल्याला काय 0 मिळणार. ही जर 0 झाली तर 0 into anything becomes 0. बघा e raised to 4 minus a raised to 4 a square b square plus a square b square minus a square b square कुठे अवेलेबल आहे का बघा a square b square a square b square a square b square minus a square c square plus a square c square कुठे अवेलेबल आहे का plus a square c square कॅन्सल आउट झाला minus a square c square परत एक plus a square c square पाहिजे तो इथं आहे a square b square minus a square b square कुठे दिसते तुम्हाला हा a square b square minus b raised to 4 minus b raised to 4 कुठे दिसलं तुम्हाला b square c square प्लस आहे minus b square c square पाहिजे minus b square c square कॅन्सल आउट झालं. त्याच्यानंतर प्लस b square c square आणि minus b square c square and the last one c raised to 4 plus c raised to 4 minus. बघा इतकी मेहनत केली कशासाठी शेवटी काटाकाटी करण्यासाठी त्याला कसं राहिलं कॅन्सल करायचं होतं कॅन्सल झालेलं आहे सर्व टर्म्स. देअरफॉर सर्व प्लस मायनस टर्म्स असल्यामुळे काय झालं 1/2k इन ब्रॅकेट 0. किती मोठे एक्सप्रेशन बघा काय होईल कधी काही सांगता येत नाही. किंवा मोठ्या एक्सप्रेशनला तुम्ही काय केलं 0 मध्ये कन्वर्ट केलात आणि तेच आपलं काय आहे RHS. समजलं हे गणित विस्तारित रूपात कसं करायचं ते. ठीक आहे शेवटचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा गणिताचा. क्वेश्चन नंबर 7 बघायचा आहे आपल्याला समोरचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 तीन आपण करणार आहोत. क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो तुमच्या सिलेबस मधून 2020-21च्या वगळलेला आहे. तो ऍप्लिकेशन आहे कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि साइन रूल या ऍप्लिकेशन्स वर बनलेला एक प्रश्न आहे तो वगळलेला आहे तुमच्या 2020-21च्या अकॅडमिक इयर मधून ड्यू टू चायनीज व्हायरस. घेतला स्क्रीनशॉट. एक्झाम्पल नंबर 7 पाहायचं आहे आपल्याला. Done. Question number 7. In triangle ABC, if chord A, chord B, chord C are in AP. AP म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणितीय श्रेणी मराठीमध्ये तुम्ही जरा म्हणता. इन ट्रायंगल ABC, if chord A, chord B, chord C are in AP, then show that A square, B square, C square are also in AP. तर हा प्रश्न दूर दूरवर आपल्या विचारात सुद्धा येणार नाही.
परफेक्ट स्टेटमेंट दिलेली आहे इन ट्रायंगल ABC. ते प्रश्न लिहित बसणार नाही, सरळ सरळ काय लिहिणार आहे मी, कॉट A, ABC मध्ये कॉट A, कॉट B and cot C are in EP. कुठलीही सिरीज EP मध्ये आहे असं आपण कधी म्हणत असतो, जेव्हा त्याच्या सलग दोन येणाऱ्या किमतीचा डिफरन्स जर घेतला तर तो कसा असतो, प्रत्येक सलग दोन येणाऱ्या किमतींच्या डिफरन्स एवढाच असतो. म्हणजे त्यांचा जो डिफरन्स असतो तो कसा असतो, कॉमन असतो. तर कॉमन डिफरन्स म्हणतात. कॉमन डिफरन्स म्हणजे काय, सपोज कॉट A, कॉट B आणि कॉट C हे तिन्ही AP मध्ये आहे. म्हणजे काय, या दोघांतला डिफरन्स हा किती असला पाहिजे, ह्या दोघांचा डिफरन्स एवढा असला पाहिजे. तर ती सिरीज काय असते, अर्थमॅटिक प्रोग्रेशन असते. हे तुम्हाला चांगलं ठाऊक असते. कुठल्याही दोन सलग येणाऱ्या क्वांटिटीचा जर तुम्ही फरक काढाल तर तो फरक बाकी सिरीज मधल्या कुठल्याही सलग दोन येणाऱ्या किमतीच्या फरका एवढाच असतो. म्हणजे कॉमन डिफरन्स सारखा असतो. तर मी हे AP मध्ये आहे तर ह्याला मी असं लिहू शकतो, कॉट B मायनस कॉट A इज इक्वल्स टू कॉट C मायनस कॉट B. लिहू शकतो की नाही, ऑफकोर्स लिहू शकतो. का, तर मला दिलेले आहेत ह्या सर्व गोष्टी काय AP मध्ये आहेत. म्हणजे ह्या दोघांतला फरक आणि ह्या दोघांतला फरक कसा असणार, सेम असणार. बरोबर आहे. देअरफोर तुम्ही ह्यालाच कसं लिहिणार, कॉस A ला तिकडे न्या, कॉस B ला इकडे घेऊन या. म्हणजे तुमचं एक्सप्रेशन काय होणार, कॉट A प्लस कॉट B, सॉरी कॉट C which is equals to 2 times cot B. काय केलं, कॉट A ला तिकडे न्या प्लस कॉट A. म्हणजे काय, कॉट C प्लस कॉट A, कॉट C प्लस कॉट A आणि मायनसचा प्लस करा, 2 टाइम्स कॉट B. याला तुम्ही असं लिहू शकता टर्म्स एक्सचेंज केल्यानंतर, कॉट A प्लस कॉट C इज इक्वल्स टू 2 टाइम्स कॉट B. तर कॉट हा काय असतो, रेशिओ असतो. कोणाचा, कॉसचा आणि साइनचा. देअरफॉर कॉट A ला मी कसं लिहिणार, कॉस A अपॉन साइन A प्लस कॉट C ला काय लिहिणार मी, कॉस C अपॉन साइन C which is equals to 2 times cot AB, 2 times cot B. इथपर्यंत समजलं तुम्हाला. कॉटलाच मी काय केलेलं आहे, कॉस आणि साइनच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. बेरीज करा ह्या साईडची, सिंपली काय होणार बघा, साइन C कॉस A प्लस कॉस C साइन A अपॉन साइन A साइन C which is equals to 2 times. कॉटला पण आपल्याला ह्या फॉर्म मध्ये करायचं. थोड्या वेळासाठी जास्त लिहिण्यापेक्षा थोडं लिहित चला. योग्य वेळी आपण कॉट B ला सुद्धा कॉस साइनच्या फॉर्म मध्ये करणार आहोत. तर हे कशाचं सूत्र तयार झालेलं आहे तुम्हाला, साइन A कॉस B प्लस कॉस A साइन B. म्हणजे साइन A प्लस B चं सूत्र तयार झालेलं आहे. देअरफॉर मी याला डायरेक्टली लिहितो, साइन A प्लस C अपॉन साइन A इंटू साइन C as it is, which is equals to 2 times cot B. एक्सप्रेशन कोणतं सूत्र वापरलं वाटल्यास इथं तुम्ही स्पेसिफाय करू शकता. बिकॉज साइन थीटा प्लस फाय इज इक्वल्स टू काय असते, साइन थीटा कॉस फाय प्लस कॉस फाय
साइन थीटा या सूत्रानुसार तुम्ही हे केलेलं आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा मी या बाजूला लिहितो. तर तुम्हाला मगाशीच मी सांगितलंय ए बी आणि सी हे काय एका ट्रायंगलचे 3 कोन आहेत. तर ए बी सी ला मी असं लिहू शकतो, दिसते स्क्रीन इथे लिहितो थोडक्यात. ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू काय 180. देअरफॉर ए प्लस सी ला मी काय लिहू शकतो, पाय मायनस बी, बी तिकडल्या बाजूला लिहू शकतो. म्हणजे ए प्लस सी ला मी असं लिहू शकतो काय पाय मायनस बी. तर काय सबस्टिट्यूट करणार, साइन इथपासून इकडे साइन पाय मायनस बी अपॉन साइन ए साइन सी, साइन ए साइन सी, साइन ए इंटू साइन सी विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स. आता कॉटला तुम्ही स्वरूप देऊ शकता कॉस बी अपॉन साइन बी, बरोबर आहे. तर बघा साइन 180 मायनस थीटा, साइन पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू काय होते, साइन पाय कॉस बी मायनस कॉस पाय साइन बी. म्हणजे ते काय होणार, साइन पाय मायनस कॉस बी. तर इथे येणार तुमचं साइन बी, कारण की साइन पाय 0, पहिली टर्म 0 झाली, दुसरी कॉस पाय -1 आणि मायनस मायनस +1 आणि रिमेनिंग इज साइन बी डिवायडेड बाय या सूत्रानुसार, म्हणजे मायनस अप्लाय केल्यानंतर इथे पण मायनस होते, डिवायडेड बाय साइन ए साइन सी विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स कॉस बी अपॉन साइन बी, बरोबर आहे. साइन बी काय करा, एकत्र आणा, काय होणार, साइन स्क्वेअर बी अपॉन खाली काय राहिलं, साइन ए साइन सी विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स कॉस बी. समजलं एक्सप्रेशन. हे इकडचं काही खोडून टाकतो मी. तर तुम्हाला साइन रूल माहित आहे. साइन रूल आपण कसा लिहू शकतो, युजली आपण ए बाय साइन ए लिहितो, तर आपण त्याला साइन ए बाय ए सुद्धा लिहू शकतो. हे कशाच्या इक्वल असतो, साइन बी बाय बी च्या, विच इज इक्वल्स टू साइन सी बाय सी, दिस इज इक्वल्स विच इज इक्वल्स टू के. असं जर ते डिफाइन केलं तर माझं साइन ए बरोबर काय होणार, देअरफॉर साइन ए काय होणार, ए इंटू के. आतापर्यंत आपण उलटा रेशिओ लिहिता, पण असा सुद्धा रेशिओ एक फॉर्म आहे साइनचा. तर साइन ए इक्वल्स टू ए इंटू के, साइन बी इज इक्वल्स टू बी इंटू के, आणि लास्ट वन साइन सी इज इक्वल्स टू सी इंटू के. असं एक्सप्रेस करू शकता तुम्ही साइन रूल नुसार. तर रेस्पेक्टिव्ह किमती सबस्टिट्यूट करा तुम्ही. साइन बी च्या जागेवर साइन बी बी के, देअरफॉर बी स्क्वेअर के स्क्वेअर. ते एक्सप्रेशन इकडे लिहितोय मी. साइन ए ला कसं लिहिणार तुम्ही, ए इंटू के इंटू साइन सी. साइन सी ला काय लिहिणार, सी इंटू के, सी इंटू के विच इज इक्वल्स टू कॉस बी. तर कॉस बी ला कॉस रूल नुसार तुम्हाला लिहावं लागणार. तर कॉस रूल काय सांगतोय, 2 ऍज इट इज. कॉस बी ला कसं लिहिणार तुम्ही, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ए इंटू सी. समजलं. बघा के स्क्वेअर के कॅन्सल आउट होणार, विच
विच एम्प्लॉईज, हे मी समोर लिहितो. काय एम्प्लॉईज करतोय, खोडू काय, ठीक आहे खोडतो, खाली लिहितो मी डायरेक्टली. आता काय काय टर्म्स रिमेनिंग आहेत त्या, बी स्क्वेअर अपॉन ए सी विच इज इक्वल्स टू, टू कॅन्सल आउट होणार, बरोबर आहे. तिथे काय राहिलं फक्त आता ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन एसी, एसी कॅन्सल आउट झालं. आता काय राहिलं एक्सप्रेशन मध्ये, विच एम्प्लॉईज बी स्क्वेअर, इकडे जर घेऊन आलात तुम्ही तर काय होणार, किंवा तुम्ही याला असं लिहू शकता, कसं, ए स्क्वेअर प्लस, म्हटल्यास तुमच्यासाठी अगोदर करू आपण, 2 टाइम्स बी स्क्वेअर, या बी ला इकडे घेऊन या, विच इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि यालाच मी आता कसं लिहू शकतो, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 2 टाइम्स बी स्क्वेअर. तर बघा, कम्पेअर करा, आपण हे कुठून काढलं होतं, कॉट ए, कॉट बी आणि कॉट सी हे एपी मध्ये आहेत म्हणून असं एक्सप्रेशन आलं. तर आपल्याला ए बी सी चं सुद्धा सेम एक्सप्रेशन आणायचं होतं. याच्यावरून काय सिद्ध होतं, या बघा, याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होती की तुमचे जे ए बी सी आहेत हे तिन्ही सुद्धा कशामध्ये आहेत, एपी मध्ये आहेत. का तर दोघांचा डिफरन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू, किंवा तुम्ही बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सुरुवातीचा फॉर्म मी कट केलं, पण या फॉर्म सारखं जरी आलं तरी ह्याचा अर्थ काय होतोय, दिस इम्प्लॉईज इट इज इन एपी. इकडे एकदा डिटेल मध्ये सांगतो बघा, ते एक्सप्रेशनला तुम्ही एपी का म्हणू शकता, तर समजा तुमचे ए स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर ह्या 3 टर्म्स कशामध्ये आहेत, एपी मध्ये आहेत. म्हणजे काय, ह्या दोघांचा डिफरन्स आणि ह्या दोघांचा डिफरन्स सारखाच असला पाहिजे. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे कसा असला पाहिजे, सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या इक्वल असला पाहिजे. तर याला तुम्ही कसं अरेंज करू शकणार, ए ला तिकडे न्या, बी ला इकडे आणा, 2 टाइम्स बी स्क्वेअर इज इक्वल्स टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बघा तेच एक्सप्रेशन आहे की नाही, 2 टाइम्स बी स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे या एक्सप्रेशन वरून काय सिद्ध झालं की तुमचे ए स्क्वेअर, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर या तिन्ही पण टर्म्स कशा आहेत, एपी मध्ये आहेत, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9 आपण करूता आणि आजच्यासाठी इथेच थांबूता. क्वेश्चन नंबर 8 5 मिनिटं, क्वेश्चन नंबर 9 5 मिनिटं. घेतला स्क्रीनशॉट. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 8 पाहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 8 काय मी रीड करतोय. इन ट्रायंगल एबीसी इफ ए कॉस ए इक्वल्स टू बी कॉस बी, ए कॉस ए इक्वल्स टू बी कॉस बी, then prove that the triangle is either a right angle or an isosceles triangle. तर सिद्ध करा की ट्रायंगल एबीसी हा एकतर राईट अँगल ट्रायंगल आहे किंवा तो कसा आहे, आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे कसा, ज्याच्या 2 बाजू इक्वल आहेत.
असा ट्रायंगल ज्याच्या दोन्ही बाजू इक्वल आहेत किंवा तो राईट अँगल आहे, म्हणजे ज्याचा एक कोन 90 डिग्रीचा आहे. हा राईट अँगल आयसोसेलेस ट्रायंगल आहे. हा केवळ आयसोसेलेस ट्रायंगल आहे ज्याचे तिन्ही कोन 90 डिग्रीपेक्षा लहान आहेत. आणि हा राईट अँगल आयसोसेलेस ट्रायंगल आहे ज्याच्या एक 90 डिग्रीचा अँगल आहे आणि दोन्ही बाजू सारख्या आहेत. म्हणजे काय, हे दोन अँगल सेम आहेत, 45-45. तर त्या एक्सप्रेशन दिलेलं आहे या ट्रायंगल साठी ABC. तर सिद्ध करा. हे एक्सप्रेशन आल्यामुळे एकतर हा ट्रायंगल आयसोसेलेस असला पाहिजे किंवा राईट अँगल असला पाहिजे. तर कसं सिद्ध करणार, स्टेप बाय स्टेप पहा. तर सुरुवातीला तुम्हाला एक्सप्रेशन घ्या, A cos A equals to B cos B. तुम्हाला साइन रूल चांगलाच ठाऊक आहे. साइन रूल काय सांगतो, A ला मी कसं लिहू शकतो, K into sin A लिहू शकतो. लास्ट सगळ्याच गणितामध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे आता मी डायरेक्ट लिहायला सुरुवात करणार आहे. A ला मी काय लिहितो, K. मागील सर्व गणित तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला कळून जाईल मी असं का लिहिलं. sin A into cos A which is equals to B ला काय लिहिणार मी, K into sin B into cos B. फास्ट मध्ये सांगून टाकतो, जाऊ द्या. A upon sin A equals to B upon sin B equals to C upon sin C equals to K. Therefore A is equals to काय, K into sin A and B is equals to काय, K into sin B. या दोन रेशिओला K सोबत कम्पेअर करा, तुम्हाला ह्या किमती मिळून जातील. तर K ऍज इट इज दोन्हीकडचे कॅन्सल आउट होणार. sin A cos A, sin B cos B. काय आठवतंय? काही नाही आठवत. दोन्ही साइडला काय करा, 2 न मल्टिप्लाय करा. तुम्हाला एक छान सूत्र आठवेल, sin A cos A which is equals to 2 times sin B cos B. आता काय आठवलं, sin 2 theta equals to 2 sin theta cos theta. Therefore या एक्सप्रेशनला मी काय लिहिणार, sin 2A which is equals to sin 2B. Because sin 2 theta is equals to sin 2 times sin theta into cos theta. हे सूत्र आहे, 11वी मध्ये तुम्हाला चांगलंच माहित झालेलं आहे. त्या सूत्रानुसार मी ह्याला असं सबस्टिट्यूट केलेलं आहे. sin 2A equals to sin 2B. तर sin 2A equals to sin 2B. sin 2B ला ह्या साईडला घेऊन या, म्हणजे तुमचं एक्सप्रेशन काय होणार, sin 2A minus sin 2B which is equals to 0. sin C minus sin D असं एक सूत्र होतं तुम्हाला 11th क्लास मध्ये. तर sin C minus sin D ला कसं लिहिणार तुम्ही, असं एक सूत्र होतं काय, sin C minus sin D is equals to 2 times sin C minus sin D 2 times cos प्लस थीटा आणि फाय घ्या, म्हणजे कन्फ्युज होणार नाही. थीटा आणि फाय. sin theta minus sin phi is equals to 2 times cos theta plus phi into परत sin theta minus phi. या सूत्रानुसार त्याचं काय मॉडिफिकेशन होणार, 2 times cos theta plus phi म्हणजे काय, A plus B into sin A minus B. 2 times A, sorry. 2 times A minus 2 times B which is equals to 0. बरोबर आहे. एक मिनिट. सूत्रामध्ये डिवायडेड बाय 2 आहे. तर डिवायडेड बाय जर 2 कराल तुम्ही तर काय,
वरचे 2 खालचे 2 कॅन्सल आउट होणार. तर तुम्हाला काय मिळणार 2 टाइम्स कॉस ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी विच इज इक्वल्स टू 0. तर साइन ए प्लस बी आणि ए मायनस बी, परत ए प्लस बी, ए बी सी हे एका ट्रायंगल पासून बनलेले आहेत, म्हणजे तिघांची बेरीज काय 180 आहे. तर ए प्लस बी ला ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 180. देअरफॉर ए प्लस बी इक्वल्स टू काय, सी ला त्या बाजूला आल्यानंतर 180 मायनस सी. तर ए प्लस बी ला मी काय लिहिणार 2 टाइम्स कॉस पाय मायनस सी इंटू साइन ए मायनस बी एज इट इज इक्वल्स टू 0. देअरफॉर समोरचं जे एक्सप्रेशन आहे कॉस पाय मायनस थीटा, काय सूत्र आहे कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल्स टू कॉस थीटा. वाटल्यास तुम्ही ते सूत्र अप्लाय करू शकता. कॉस ए प्लस बी ए मायनस बी च कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कॉस ए म्हणजे काय पाय मायनस आणि कॉस सी म्हणजे मायनस कॉस सी होणार. तर मायनस 2 टाइम्स कॉस सी इंटू साइन ए मायनस बी एज इट इज. त्याच्यावर काही ऑपरेशन होणार नाही विच इज इक्वल्स टू 0. म्हणजे बघा एकतर ही टर्म तुमची 0 आहे किंवा ही टर्म तुमची 0 आहे. 2 टर्मचा गुणाकार तेव्हा 0 येतो जेव्हा त्या दोन्ही पैकी कुठली तरी एक टर्म 0 असलीच पाहिजे, तेव्हाच त्या 2 संख्येचा गुणाकार 0 येतो. तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करते वेळेस 2 ब्रॅकेटचा गुणाकार 0 आहे तर काय सेपरेट करता, आयदर दिस 0 और दॅट 0. देअरफॉर 2 cos c हे तरी 0 असणार किंवा sin a मायनस b हे तरी 0 असणार. तर या दोन्ही पैकी कोणतं 0 असणार. तर बघा त्या दोन्ही पैकी 0 असलेलं काय आहे. हा जर 0 धरला मी cos c, 2 तर 0 होऊ शकत नाही. cos c इक्वल्स टू 0 जर ग्राह्य धरला तर मी तो वरती लिहितो. ठीक आहे, मी हे करून टाकतो. Therefore बघा cos c is equals to 0 or sin a minus b 0. sin a minus b equals to 0. cos c cos theta equals to 0 म्हणजे थीटा डेफिनेटली काय असला पाहिजे 90 डिग्री असला पाहिजे पाय बाय 2. कारण की cos 90 0 आहे त्याच्यामुळे c ची किंमत किती असली पाहिजे पाय बाय 2. आणि sin a minus b 0 आहे म्हणजे a minus b ची किंमत किती असली पाहिजे 0 असली पाहिजे. ऑफकोर्स साइन 0 0 आहे. देअरफॉर a मायनस b याची किंमत किती असली पाहिजे 0 असली पाहिजे. देअरफॉर c इज इक्वल्स टू पाय बाय 2 और a इज इक्वल्स टू b. म्हणजे बघा c 90 डिग्रीचा आहे आणि a अँगल हा b अँगलच्या इक्वल आहे म्हणजे ते दोघं 45 45 आणि हे 90 आहे. तर आपल्याला काय सिद्ध करायचं होतं की हा जो ट्रायंगल आहे एबीसी तो कसा आहे आयदर राइट अँगल और एन आयसोसेलेस ट्रायंगल. तर राइट अँगल सुद्धा आहे आणि आयसोसेलेस ट्रायंगल सुद्धा आहे. ही बाजू सारखी आहे म्हणून या ट्रायंगलला आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 9 शेवटचं आजचं, बाकीचं तुम्ही करून आणा. फर्स्ट पैकी घ्या क्वेश्चन नंबर 9 काय म्हणते बघा. विथ एन युजुअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 टाइम्स BC cos A plus AC cos B plus AB cos C which is equals to A square B square C square. 2 times in bracket BC cos A plus AC cos B
plus AB cos C is equals to A square plus B square plus C square. सिद्ध करा. क्वेश्चन नंबर 9. LHS घ्यायची. LHS काय सांगते या 2 times BC cos A plus AC cos B plus AB cos C. 2 मध्ये मल्टिप्लाय करा डायरेक्टली. काय होणार 2 times and 2 times. cos A ला कसं लिहिणार तुम्ही 2 times BC into cos ला कसं लिहिणार cos A. cos रूल नुसार B square plus C square minus A square upon 2 times BC plus 2 times AC into cos B ला A square plus C square minus B square upon 2 times AC plus 2 times AB. cos C ला कसं लिहिणार A square B square minus C square upon 2 times AB. कॅन्सल आउट होणार. रिमेनिंग काय आहे बघा B square plus C square minus A square plus A square plus C square minus B square plus A square plus B square minus C square. minus A square plus A square cancel out. त्याच्यानंतर plus C square minus C square cancel out plus B square minus B square cancel out. तर काय काय टर्म पाहिलं C square A square आणि B square. therefore काय रिमेनिंग आहे C square किंवा डायरेक्टली लिहू शकता तुम्ही A square plus B square plus C square. आणि हे काय आहे आपलं RHS सिद्ध करायचं. RHS सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 3.2 मधले 9 प्रश्न घेतलेले आहेत. 10वा प्रश्न तुमच्या सिलेबस मध्ये नाही कारण की त्यामध्ये हेरॉन्स फॉर्म्युला वगैरे वापरलेले आहेत जे की ऍप्लिकेशन ऑफ साइन कोसाइन आणि प्रोजेक्शन रूल आहेत. या वर्षीच्या सिलेबस मधून 2020-21 च्या सिलेबस मधून तो वगळलेला आहे. इथपर्यंत व्यवस्थित आपण टॉपिक घेतलेले आहे आणि तुम्हाला समजलेला आहे. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत इम्पॉर्टंट इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. Please do like, subscribe and share my video with your friends. Thanks for the watching.